अरे म्हटलं गाणं असं असतं आणि असा आवाज क्या बात आहे, असं ते सगळं झालं. हा गायक प्रत्यक्ष आपल्याला कधी बघायला मिळेल का असं मला उत्सुकता होती. तर त्यानंतर मी 10 वर्षाचा वगैरे झालो असेल त्यावेळेला आमच्या नातेवाईकाचं एक लग्न होतं. म्हणजे हे सगळं मुंबईला घडलं? नाही, हे पुण्यात. हे पुण्यात. आणि पुण्यात मी खूप लहानपणापासून जातो, कारण माझ्या सगळ्या आयुष्यातल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पुण्यातच गेल्या. तर तिथे सोलापूरला आम्ही गेलो. सकाळी लग्न वगैरे लागलं आणि दुपारी असे गप्पावर लोक बसले होते. जेवणाची पंगत सुरू होणार होतं. तर माझे वडील एका कोंडाळ्यामध्ये बसले होते पान बिन लावून. म्हटलं म्हणजे इकडे मला म्हणजे मी खेळत होतो, बोला होतो. हे माझ्या शेजारी बसले ते कोण आहे काय, असे एक थोडेसे असे काटकुळे नाही म्हणता येणार पण थोडेसे असे सडसडीत बांधायचे आणि कुरळे केसांचे असे गृहस्थ तिथे बसले. हे कोण आहेत माहीत आहे का म्हणजे? हे भीमसेन जोशी म्हणले. म्हणतो काय सांगता, कारण त्यांचा रेकॉर्ड्स मी ऐकले होते ना. तर मी लगेच पाया वगैरे पडलो. त्यात ते संस्कार होते. ते म्हणले यात गाणार आहेत बरं का इथे, तेव्हा आपल्याला ऐकायचं आहे. आणि वर त्यांना सांगितलं मला ऐकायचं रात्री दुपारी जरा झोप बीप घ्या जरा चांगली. माझे वडील त्यांना म्हणजे आम्हाला ऐकवायचं आहे असं वडील. तर ते रात्री मी ऐकायला बसलो तर माझं ते बॉडी लँग्वेज त्यांनी पाहिली. पंडितजींनी त्या लक्षात आलं याला बहुधा इंटरेस्ट दिसतो. तर मी दिसलो नाही म्हटल्यावरती त्यांनी वडिलांना वडील पुढे बसले होते. वडिलांना विचारलं काय तो पोरगा कुठे तुमचा? तो काय भिंतीपाशी बसला. बोला ना त्याला इडे रे. आणि तबलजीच्या बाजूला मला म्हणतो शेख दाऊद म्हणून तबलजी होते. हे मला नंतर वाटलं काय शेख दाऊद आणि अप्पा जळगाव करून अप्पाच होते. शेख दाऊद बसले. शेख दाऊदच्या बाजूला मी बसलो आणि त्यांनी विलंबित ख्याल सुरू केला स्लो टेम्पोला. आणि पहिल्याच याला समीला मी अशी सम दिली. ते पंडितजींनी बघितलं चांगलंच गाणं ऐकतो म्हटले. आणि मग त्या वयात जितका वेळ ऐकू शकत होतो तितका वेळ ऐकलं. मला झोप आली. झोप आल्यावर मी तिकडे पेंगा लागला मला कोणी उचललं आणि तिकडे आत घेऊन गेलो. तर तिकडे जाऊन तो इकडे तो. तर अशा तऱ्हेने तो पहिला संस्कार जो झाला तो पंडित भीमसेन जोशी यांचाच झाला. आणि त्यानंतर ते एक आदर्श आणि दुसरे छोटा गंधर्व रेकॉर्ड्स ऐकून मी गायला लागलो शाळेत. त्यातलं पहिलं गाणं होतं. तर पहिलं गाणं मी शाळेमध्ये जे म्हटलं ते गाणं रजनीनाथ नभी उगमला रजनीनाथ नभी उगमला राजपती गरुडी बजी गमला राजपती गरुडी बजी गमला रजनीनाथ नभी उगमला रजनीनाथ
नवयुवतीच्या नीतीला समगिनी नवयुवतीच्या नीतीला नवयुवतीच्या नीतीला समगिनी नवयुवतीच्या नीतीला समगिनी नवयुवतीच्या नीतीला नवयुवतीच्या नीतीला समगिनी विमल दिसे हा ग्रहगण ओवती विमल दिसे हा ग्रहगण ओवती शुभ्र किरण गणदिनी बडती शुभ्र किरण घनदिनी बडती नाट्यसंगीत, भक्तिगीत, रागदारी हे सगळ्या गाण्यांचे ज्यांना अंग आहे असे अल्पे आता आपल्याकडं छोटा गंधर्व त्यांनी सादर केलं. ज्या लोकांनी छोटा गंधर्वांना बघितलं आहे तर त्यांना प्रत्यक्ष छोटा गंधर्वांची नक्कीच आठवण झालेली असणार. केवळ छोटा गंधर्वांनी गायलेली गाणीच जरी सरांनी म्हटली एखाद्या आणखी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये तरी मला वाटतं की रसिकांना ती फार आवडेल. सर, मी आधी सुरुवातीला सांगायचं विसरलो की मी एक गद्य माणूस आहे आणि सर पद्य आहेत. त्या गद्याने पद्याची घेतलेली ही मुलाखत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ती रंगवायचं सरांकडे जास्त आहे कारण मी कमी बोलणार आणि सरच जास्त बोलणार. सर, याच्यानंतर आपण आपला कार्यक्रम करू किंवा आपण आता उत्तम गायक झालो असं तुम्हाला नेमकं कधी वाटलं? पहिला कार्यक्रम कुठं केला? हा, ते काय झालं की शाळेमध्ये मी गॅदरिंगमध्ये वगैरे गातच होतो. भावगीतं गायचो, नाट्यगीतं गायचो, नंतर ऑर्केस्ट्रा पण काढला. आणि त्यावेळेचं माझं त्यावेळेस शाळेत गायलेलं गाणं है मेरी जोहत जबी, हे माझं त्यावेळेचं गाजलेलं गाणं ऑर्केस्ट्रामध्ये. तर माझं स्वतंत्र गाणं एक आयटम असायचा. हां, आणि एक सांगत राहिलो की गॅदरिंगमध्ये माझी सुरुवात ही सनई वादनाने झाली. बापरे. पण हातात सनई नव्हती. मी नाकानी सनई वाजवायचो काय. आणि आमच्या पाटकर म्हणून बाई होत्या, त्या फार कल्पक होत्या. त्यामुळे आपण असं करूया, तू छान वाजवतोस तू. आणि त्यावेळेला मी गुंजुटी शहनाई सिनेमा आलेला होता, तर त्यातलं ते मारू बियामधलं गाणं आहे ना, हां, तेरे सुरा मेरे गीत, तर ते मी वाजवायचो. आधी आलापी करायचो थोडीशी आणि मग ते तेरे सुरा मेरे गीत असं मी ते सनईचा आवाज काढून करायचं. आणि आवाज पातळ होता त्यामुळे ते सनईसारखं अगदी परफेक्ट यायचं. तर बाई म्हटलं आपण पडदा बंद ठेवू. आणि माझा एक प्रमोद देशपांडे म्हणून मित्र होता, तो एका कीर्तनकारांचा मुलगा होता, रामदत्त बुवा देशपांडेंचा मुलगा. तर तो पेटी उत्तम वाजवायचा. त्या काळात तर नुसतं ऐकल्यावर तो फॉलो करायचा आणि शिवाय तबलाही वाजवायचा. तर त्याने एका बाजूला बोंगोचा एक भाग आणि एका बाजूला डग्गा असं करून त्याने चौघड्याचा इफेक्ट दिला. आणि पडदा बंद. आणि कार्यक्रम जो लिहिला होता त्यात
विनोद अल्पे सनई वादन. सनई पण वाजवतो. चाट सगळे उत्सुक त्यांनी अगदी आता पडदा बंद असतानाच सनईचे सूर सुरू झाले आणि पडदा वर गेला तर हातात सनई नाही, टाळ्या, प्रचंड टाळ्या, असं ते प्रकार तो झाला होता त्यावेळेला. आम्ही नवीनच ऐकतोय, आम्हाला माहिती नव्हता, त्यामुळे आता आम्ही काय काय म्हणून तर आपण मिळणार करतो. आहे? झलक एक नाही, आता तो तसा तितकं छान येणार नाही. त्यावेळेला ते लहान वयामध्ये ते झालं, पण त्यावेळेला फारच मजा आली. आणि नंतर अशी गाणी माझी ऐकून ऐकून अशी 15-20 गाणी बसली. नाट्यगीतं, अभंग, भावगीतं अशी सगळी बसली होती. तर ते मी म्हणायचो कुठे कुठे आणि लोकांना आवडायचं. मग कधी कोणी सत्यनारायणाला, कोणाला वाढदिवसाला असं घरी बोलवायचं आणि एक कप चहा किंवा जेवण वा. या मुद्द्यावर ते कार्यक्रम होत असतो. तर असं चालू होतं, अशी प्रॅक्टिस आपोआपच होत होती. पण असं आपण कुठे गायकात वगैरे असलं काही अशी पोज नव्हती काही. एकदा काय झालं, माझा रांगणेकर नावाचा मित्र होता आणि अजून मला तालीम मिळालेली नाही बरं का. अजून आता घरातले संस्कार तेवढे हे असं ऐकून गाणं आलं होतं, पण लोकांना आवडायचं. तर म्हणजे आता जे चाइल्ड प्रॉडिजी का काय म्हणतात त्यापैकीच होतो मी. तर असं चालू असताना एक दिवशी माझा साधारणतः 10वी-11वीला असताना माझा एक मित्र म्हणाला की रांगणेकर म्हणून, की अरे माझ्या घरी बसूया नाही का. म्हटलं बसूया, काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला उत्सुकता झाली, कोणी बोलावलं की गायला जायचं. माझे वादक मित्र पण होते त्यावेळेला, ते पण सांगत होते. तर हजेल्लीला गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत, त्याचे वडील मंत्रालयात होते मोठ्या हुद्द्यात. तर तिथे क्वार्टर्स होत्या आणि 8-10 दिवस आधी मी तिकडे जाऊन आलो. तर तिथे त्यांचा एक कॉलनीचा हॉल होता. तर तिथे मी फैयाज यांचं गाणं ऐकलं होतं त्यावेळेला. तर असे 8-10 दिवस झाले आणि त्यानंतर तो हा मला म्हणाला की तू आमच्या घरी गाशील का. मी विसरलो तुझं जवळ. मला आठवण झाली, अरे रांगणेकरकडे रात्री गायला येतो. मग मी कुठला झब्बा लेखाने काय अंगावर होते ते कपडे, टाईट पॅन्ट होती, टी शर्ट होता आणि तब आपल्या मित्रांना गोळा केलं आणि टॅक्सीत घातलं आणि गेलो. तर तू ह्या ड्रेसमध्ये आला. मला अरे तुझ्या घरीच बसायचं ना, मग काय करायचं. नाही म्हणे, काय झालं, बऱ्याच लोकांना ऐकत असल्यामुळे आम्ही तो हॉल घेतला जिथे तू भैया यांचं गाणं ऐकलं. तर मी खिडकीतून बघितलं, हॉल भरलेला. अरे बापरे म्हटलं, अरे काय तू केलं म्हटलं. अरे तू फक्त गाणंच ठेवलंस माझं. अरे ते सगळं आपोआप झालं, तुला काय करायचं, तू चल वरती, तुला जब्बा लंग्यात होतो बाबांता, तुला येईल बरोबर. त्या वडिलांचा जब्बा लंग्या ऐकलं, खाली आलो आणि बसलो. पहिली मैफलीची गोष्ट असे 4 व्यवस्थित आणि गायला बसलो आणि गाणी सुरू केली. 1, 2, 3, 4, 12 गाणी म्हटली 2 तासात त्यावेळेस. आणि नंतर कळस झाला म्हणजे एल्फिन्स्टन नाही, त्यावेळेला SSC झालं होतं आणि एल्फिन्स्टन कॉलेज होतं. तर आमच्या एल्फिन्स्टन कॉलेजची ब्युटी क्वीन नेमकी त्या कॉलनीत राहते. ती हातात पाकिट घेऊन आली. अरे म्हटलं तू इकडे कुठे. त्यामुळे मी इथेच राहते. मग तिने पाकिट वगैरे दिलं मला, माझ्या आयुष्यातलं पहिलं पाकिट. हा म्हटलं हे कशाला, मी काय आता सर नाही असं कसं एवढं आमचं तू एंटरटेनमेंट केलं. ती माझी पहिली बायको आणि ती माझी पहिली बायको असं. इथपर्यंत तुम्ही जे प्रवास केला पहिलं पाकिट मिळेपर्यंत, हा तुम्ही ऐकून गाणी म्हणून तयार झाला. पण त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या गुरुकडे वगैरे गेला का किंवा रेग्युलर शिकवणी लावली का. तर त्या मध्यंतरीच्या काळामध्ये माझे काही गाण्यातले मित्र माझे गोळा होत गेले, ओळखी होत गेल्या. त्यात वामनराव देशपांडे म्हणून एक प्रसिद्ध संगीत समीक्षक, त्यांनी घरंदाज गायकी हे पुस्तक पहिलं लिहिलं गाण्यावर. घराणे म्हणजे काय हे सांगणारं पुस्तक गाण्यातलं, घरंदाज गायकी. तर त्यांचा मुलगा हा माझ्या मित्राचा वर्गमित्र होता. अच्छा. तर त्याच्याकडे तो तबला पण वाजवायचा, सत्यशील देशपांडे. तर मी त्याकडे गेलो असताना तो आलेला होता. तर त्यांनी म्हटलं, अरे हा बरं आला, अरे हा गातो, हा पण गातो, शिकलेला नाही पण गातो, छोटा गंधर्वांची गाणी म्हणतो. बरं. मग त्याने तबला आवडला लगेच, त्याकडे होता आणि सांगितलं म्हण ना काहीतरी, मी वाजवतो. तर मी एक अभंग म्हटलं, त्याला आवडला. तुझं काकांना ऐकवलं पाहिजे. तू वडिलांना काका म्हणायचं, सगळे म्हणायचं म्हणून तोही वडिलांना काका म्हणायचं. तुझं काकांना ऐकवलं पाहिजे. मला काय कळलं नाही. तर मग त्याला अरे हा वामनरावांचा मुलगा, बापरे काकांना त्यांना ऐकवायचं बापरे. तर एक दिवशी घेऊन गेला जयंत पोप म्हणून माझा मित्र, त्याचा तो मित्र जयंत मला घेऊन गेला तिकडे वाळकेश्वरला. गेलो तर
त्याने काका हा अप्रतिम गातो बरं, म्हणजे छोटवणांची गाणी म्हणतो आणि हातवारी पण करतो म्हणजे. त्यानं म्हटली काय भानगड, हातवारी करणं काय चुकीचं आहे का काय असं मला वाटलं. तर हो का, हां म्हण बघू, ते असं खर्जे होतं ना, हो का म्हण बघू म्हटलं. मी म्हटलं पद तर मी कॉन्शियस झालो हातवारे, पण ते झालेत नंतर. गाणं म्हणून संपलं. चांगला होतोस की तू, शिक व्यवस्थित शिक, येत जा, आम्ही रियाजाला बसतो तेव्हा. मग तो कुठला अभंग म्हणला काय तो? तर आता तू माऊजी माऊली वगैरे असं कुठला ते असेल, तो मला फार पहिल्यापासून फेवरेट. तर ते झालं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे रियाजाला जाऊन तंबोराला बसणं वगैरे सुरू झालं आणि संस्कार सुरू झाले गाणे. एक दिवशी ते मला म्हणाले, आमच्या बॉम्बे युनिव्हर्सिटीने गुरुशिष्य पद्धतीचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने एक कोर्स काढलेला आहे. तू तिकडे का जात नाही, मी तुझं चांगलं शिक्षण होईल. तिथे मोठमोठे गुरु आहेत, निवृत्तीबा सरनाईक आहेत, फिरोज दस्तूर आहेत, गजानबुवा आहेत, असे गुरु आहेत तिथे. तर तुला पक्की तालीम मिळेल तिकडे. म्हटलं हा. तुमचं वय किती होतं? आता बघा ना, यशस्वी 16-17 वर्षांचं. तर FYला होतो आणि मी घरी हट्ट धरला. तर आई जाम विरुद्ध होती गाणं शिकायला, कारण हा जो गाण्याकडे गेला तर हा बिघडेल आणि हा शिकायचा नाही आणि गाण्यावर पोट अवलंबून ठेवायचं नाही, अशी धमकी तिने मला दिली. पोटासाठी गाणं नाही, तुला शिकायचं. मग मला क्लासला घातलं शेवटी, फक्त केला. तर तिथे ते गुरुजी होते, एक म्हातारचे गृहस्थ होते, नवरंगांचा क्लास रांगरेवाडीतला. काजरेकर सर असतील. हां, काजरेकर असतील, माहीत नाही आता नावाचं वाटत नाही. तर भूपाचं त्यांनी इथं न जो बन कर अंगण भरिया वगैरे ते चालू केलं आणि 2-3 दिवस मी त्यांनी सांगितलं असं गायलो. नंतर मी सहज एक ताण ठोकून दिली. संस्कार होते ना गाण्यात, गातच होतो, तर एक ताण. अरे तुम्ही ताण कशी काय घेतली? म्हटलं थोडीफार येते मला. आपण तुम्हाला माझ्या क्लासचं गाणं काय उपयोगाचं नाही म्हटले. काय त्यांनी वाट लावली माझी, क्लासचं गाणं काय उपयोगाचं नाही, तुम्ही गोव्याकडे शिकायला पाहिजे. आता गोव्याकडे कोण शिकणार, काय अवघड सगळं. तर मग काही दिवस गेलो मी, पण माझाच मूड गेला की म्हणतात की काय मी तुम्हाला काही शिकवू शकणार नाही, तुम्ही गोव्याकडे शिकायला पाहिजे. तर तेव्हापासून मी वाट बघत होतो की कुठे आपल्या गोव्याकडे कधी शिकायला पाहिजे. तर हा योग आला होता. तर मी घरी सांगितलं की असं वामनराव देशपांडे म्हणाले. तर माझे आजोबा, आम्ही तिथे गिरगावात शेजारी राहत होतो, सासूरवाडी. नंतर मग एकत्र राहिलो. तर म्हणजे माझ्या आईचे वडील तारकुंडे मास्तर, म्हणजे पु ल देशपांड्यांचे गुरु, म्हणजे नुसते शिक्षक नव्हे, तर पु ल देशपांड्यांनी दंडनात मेकअप करून त्यांना रंगभूमी उभी करणारे पहिले गृहस्थ म्हणजे माझे आजोबा. आणि त्यांनी त्यांचा संभाजी करून घेतला बेबंदशाहीतला, पु ल देशपांडे संभाजी. तर तो माझ्या आजोबांनी बसवलं. तर आजोबा खूपच त्या क्षेत्रातले नाटक, गाणं सगळेच आवडतं. तर तेव्हापासून मग ते सगळं त्यावेळेला ते संस्कार सगळे होते माझ्यावर. आणि अशा तऱ्हेने मग वामनराव देशपांडेंनी सांगितलं, फारच मोठा माणूस आहे. मग आजोबा म्हणले नाही नाही तू घाल त्याला, काही बिघडत नाही, तो FY आर्ट्स करेल, काय आर्ट्स तर करेल, काही आर्ट्सलाच होतो. मग मला तिकडे मी ऑडिशन दिली. अशोक रानडे, निवृत्तीबा सरनाईक, फिरोज दस्तुरी ऑडिशन घ्यायला होते. ऑडिशन पास झालं आणि तिथे निवृत्तीबा सरनाईकांच्याकडे पक्क गाण्याचे शिक्षण आणि मला स्कॉलरशिप पण मिळाली तिथे. आणि तिथे खूप मोठमोठ्या गायकांचे संस्कार झाले. गाण्याची स्कॉलरशिप मिळते, हां, हे आत्ता आम्हाला खरं माहिती झालं. हा काय खूप कॉमन आहे. तर त्यामुळे तिथे शिक्षण खूप उत्तम झालं, सिस्टमॅटिक झालं. शिवाय अशोक रानडेंकडे व्हॉइस कलर शिकायला मिळालं. आपले डॉक्टर अशोक रानडे ते आमचे डिरेक्टर होते, प्रमुख होते डिपार्टमेंट. अशा ते आमची गाडी मार्गाला लागली शिक्षणाला, संगीत शिक्षण. नंतर कुमार गंधर्व सहवासात आले वामनराव देशपांडेंच्याकडे. ते असंच एक दिवस त्याच्याकडे गेलेलो असताना तो म्हटलं रे कुमार गंधर्व आले. मग म्हटलं काय जाऊ का आम्ही परत, एवढं मोठं म्हणतो मी घाबरलो. तर नाही नाही तसं काय नाही, बस अरे. मला आतनं एक लकीर ऐकू आली, तुम्हाला अक्षरशः आश्चर्य वाटेल. बेडरूमचा दरवाजा बंद होता आणि एक लकीर ऐकू आली. ते कुठल्या गाण्याची असेल, कुमारांच्या आवाजात. ती तुम्ही सांगा आता. सांगतो ना.
रावणात घन निळा बरसला. आत्मा ऐकू आलं बरं का. चकित झालं, कोण गात आहे? कुमारजी गुणगुणत आहेत. पण कुमारजी श्रावणात घननिळा गुणगुणत होते. म्हटलं क्या बात आहे, म्हणजे हे मोठे कवी असं पण गुणगुणतात. हे मला प्रत्यक्ष बघायला मिळालं. त्यानंतर मग त्यांनी तो दरवाजामधला उघडला तर ते इंदोरला निघाले होते देवासला आणि बॅग भरत होते तिथे बसून. मी आत गेलो, आम्ही आत गेलो. म्हणजे हा अल्पे माझा मित्र, हा उत्तम गातो, म्हणजे शिकतोय नृत्यांच्याकडे, आणि शिवाय हा अत्र्यांची नक्कल फार भारी होती. अत्र्यांच्या भाषणात काहीतरी ओळख त्याला त्या बाबांना फोन, कारण काय अत्र्यांचं एक भाषण बालगंधर्व पुण्यतिथीनिमित्त झालेलं ते ऐकलं होतं. आणि तिथे वामनराव होते वक्ते, वामनराव बी आर देवधर आणि सेंट एम कॉलेजचे प्रिन्सिपल ढेकणे म्हणून होते, असे वक्ते होते. आणि अत्र्यांचं ते भाषण तर जयंताने सांगितलं होतं आज करतो, तर मी वामनरावांना तेच भाषण ऐकवलं ज्यात त्यांचा उल्लेख होता. तर वामनराव एवढे भारावले, अरे तू तर साक्षात त्यांच्यासारखंच बोलतोस. तर ती कॉम्प्लिमेंट दिल्यामुळे ते गोष्ट सत्यशीलनी कुमारांना सांगितली. मग कुमारांनी माझ्याकडे अक्कल करून घेतली. तर वा चांगलेच आहे की म्हटले, छान चालेल, अत्र म्हणजे काय पटत नाही असं त्यांच्या तो किनऱ्या आवाजात ते मला म्हणाले. तर त्यामुळे मी त्यांच्या लक्षात राहील. आणि पुढे एकदा सत्यशीलचं ऑपरेशन होतं भाटी हॉस्पिटलमध्ये, मी त्याला भेटायला गेलो. तो म्हटलं एक काम करशील का माझं? म्हणजे काय? 2 दिवसांनी म्हणजे कुमार गंधर्वांचं गाणं बिर्ला मत्स्य सभागारमध्ये आहे. त्यावेळेला मी काय कंबरला असू शकणार नाही, कारण मी ऑपरेशन झालं. तर माझ्या वेळी तू बसशील का कंबराला कुमार गंधर्वांच्या साथीला? मला वाटणं उकळच फुटल्या. म्हटलं काय ही काय संधी कोणाला मिळते का? तर मी काय आनंद दाखवला नाही. म्हटलं आता कॅन्सल झालं तर काय पुन्हा म्हणजे आनंद दाखवला नाही. हो म्हटलं त्या मी काय प्रॅक्टिसमध्ये आहे नाही. म्हणे कुमार गंधर्व तंबोरा सोपी गोष्ट नाही. त्यांना प्रत्येक स्ट्रोक कळतो. एक स्ट्रोक जरी चुकला तरी त्यांचं लक्ष जातं. मला ती अतिशक्ती वाटली. काय मी गेलो तिकडे बिर्ला मातोश्रीला आणि बसलो साथीला. आलापी वगैरे झाली सगळी बरं का. आणि तानबाजी सुरू झाली. नेमकं माझं एक ताट जोरात होतं, कारण ते जे ऑफबीट सट्टे मारायचे तर ते कुठून उठतात ते बघणे आपल्या अंगात लय असतं, ताल असतो. ते मी जर जोरात वाजली की माझ्या अंगात ते असे झुकले मागे एकसारखं वाजलं. ताण सुरू होताना लक्ष ठेव. बापरे. मी त्यांनी सांगितलेलं खरं होतं की त्यांना कळतं आणि कधी चूक होते हे पण कळतं. अशी ती फार मोठी माणसं होती. तर तो पहिलाच अनुभव त्यांच्यावर होता. आणि त्यानंतर मग जवळजवळ 10-12 वर्षांचा कालखंड ते मुंबईला आले की बऱ्याचदा मी असायचो साठी. तर तो संस्कार खूप मोठा आला. त्यांच्या समाजात काही कित्येक गोष्टी शिकता आल्या, बघता आल्या, संस्कार. अल्पे हे LIC मध्ये टायपिस्ट होते, हे आपल्या किती लोकांना माहिती आहे. टायपिस्ट आणि गाणं. तर मी त्यांना असं विचारलं की तुम्ही तुमच्या गाण्यामुळे तुम्हाला नोकरी लागली का, नोकरी लागल्यावर तुमच्या गाण्याचा त्या नोकरीसाठी काही फायदा झाला, हेही आम्हाला सांगा होतं. सांगायची गंमत म्हणजे आर्ट्सची डिग्री होती आणि टायपिंग येत होतं, शिकलेलो. तर इंटरव्ह्यूला मी गेलो तर त्यांनी मी डिग्री बघितली, ती गाण्याची डिग्री. कसं काय म्हणले? तर म्हटलं ती आहे, म्हणजे मी गाणारच आहे. तर म्हणाले मग तुमचा आवडता, त्यांना काय कळलं ना काय प्रश्न विचारायचे, त्यांची विकेट इंटरव्ह्यू घेणार आहे. तर म्हणजे तुमचा कोणता आवडतारा कुठला म्हणतो? तर मी कल्याण म्हटलं, ठोकून दिली. पहिला तर सगळ्यांना माहिती असतो म्हणजे यमन. हो का तुम्हाला तो काढतो? क्रिएटिव्ह पॉसिबिलिटीज म्हटलं खूप आहेत त्याच्यामध्ये. इंग्लिशमध्ये झाला इंटरव्ह्यू. हो छान, त्यांना उत्तर आवडलं. मग ते आणखी काय विचारणार, गाण्यावर त्यांची आवड गेली. इंटरव्ह्यू संपला आणि स्पीड पण सॉलिड पडला. त्यामुळे मी तिकडे सिलेक्ट झालो आणि सुरुवात टायपिस्ट म्हणून झाली. मग एकूण किती वर्ष सर्व्हिस केली तुम्ही? 34. आणि मग गाण्याचा जम बसला तेव्हा पण ही नोकरी सोडून द्यावी बाबा, नुकतंच गाणंच करावं. मला खूप वेळा पगार वाढला की नाही शक्य होतं. हो.
कारण एवढे हुकमीपणे आपल्याला हो. एक तर आपण अच्छा. काय असतं आपल्याकडे डायरेक्ट गाणं कळणारे लोक फार कमी असतात किंवा गातो ते भारी आहे असं कळणारे लोक फार कमी असतात आणि त्यामुळे त्याच्यावर अवलंबून राहून नाव होईपर्यंत पेशंट कारण सुरुवातीला कीर्ती नाही म्हणून कार्यक्रम नाही आणि कार्यक्रम नाही म्हणून कीर्ती नाही बरोबर. असा तो एक विचित्र काळखंड असतो तर त्यावेळेला नोकरीने मला काढलं कार्यक्रम व्हायला लागले होते पण इमेज अशी की हा काय व्यवसाय काय की नाही LIC मध्ये चांगली वस्तू नोकरी आहे काय हे पण मार्ग ठरतो काही प्रमाणात काय पण त्यामुळे सेफ आयुष्य जगलो आणि विशेषतः कोविडच्या काळात मला फार जाणीव झाली नाही तो मेलोच असतो कारण अवघड आहे फार नुसतं गाण्यावर लोकांचे फार हाल झाले तर ते आईचं बरोबर होतं असं मला लक्षात आलं. कुमार गंधर्वच्या बरोबर तुम्ही काही साथी दिल्यात हां. तसं तुमच्या गाण्याच्या ह्याला इतर कोणी आणि काही वादकांनी चांगल्या साथी दिलेल्या त्यांची काही नावं सांगा. खूप मोठमोठी गोविंदराव पटवर्धन अप्पा जळगावकर आणि तर खूप मोठी म्हणतो आणि आपल्या हे बहुतेक मोठे सगळे पण नाट्यसंगीत तुम्ही गात असताना तुम्ही प्रत्यक्ष रंगभूमीवर कधी काम केलं? रंग हां ते एक मोठी गंमत आहे. अल्पे हे आपण गेलो ना कापडाच्या दुकानामध्ये तर आपल्याला बघा तो असं कापड काही उलगडून दाखवत नाही हे चांगले ते चांगले असं दाखवत पण अल्पे तसं करत नाही. एक समजा साडीची घडी घेतली तर ती अशी उलगडून दाखवतात सगळ्या मध्ये काही हे नाही बाबा असा तो त्यांचा स्वभाव सुंदर आहे आणि ते तसे बाहेर इतर वेळेला जेव्हा भेटतात तेव्हा ते अबोल असतं मी गायक आहे असं त्यांच्या ह्याच्यातून कधीही दाखवत नाही. अशाच माणसाची आपल्याला मुलाखत घेणं हे आवश्यक होतं म्हणून आम्ही हा मुद्दा घाट घातला. सांगा कशाबद्दल काय प्रश्न काय होता? नाटकात काम. हां तर मला ऑफर्स आल्या अधिक वसंतराव गेल्यानंतर अगदी कट्यारची पण ऑफर आली पण प्रश्न असा होता की पक्क गाणं एक मी खूप रियाज करत होतो आणि शिवाय नोकरी करत होतो तर म्हटलं तालमी नंतर ते पाठांतर त्याच्यामध्ये इतका वेळ मला माझं देणं योग्य वाटलं नाही कारण काय आणि दुसरं माझे एक तो ॲस्थेटिक सेन्स माझ्यामध्ये वेगळा आहे. मला संगीत नाटकं आवडायची जोपर्यंत मोठे गायक त्यात गात होते तोपर्यंत आवडायची छोटा गंधर्व रामदास कामत पण नंतर हे लोक काय करायला लागले म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स आले ते असे गोळा करायची माणसं आणि नाटकं लावायची तर ते साधारण थोडंसं गाता येणाऱ्या लोकांना सरळ छान देते तर त्यातली हवाच निघून गेली 4 निघून गेलं आणि पुन्हा ते नाटक थांबतंही गोष्ट मला आवडत नसे मला नाटकाच्या वेळेला नाटक पाहिजे गाण्याच्या वेळी गाणं पाहिजे असं म्हणजे एक ती प्रवृत्ती होती पण तरी मला योग आला तो विजया मेहतांच्यामुळे विजया मेहतांनी माझं गाणं ऐकलं होतं तर अभिज्ञान शाकुंतल जेव्हा काढलं त्यांनी करायचं ठरवलं तेव्हा मला त्याच्यामध्ये पारिपार्श्वक म्हणून पूर्वी असायचं पात्र गात नसत तर त्यांच्या भावना गाणारे वेगळे लोक बाजूला बसलेले असतात त्याला पारिपार्श्वक म्हणायचं तर त्या पारिपार्श्वकाचं काम त्यांनी मला दिलं की सगळ्या ह्या आपल्या ज्या कॅरेक्टर्स आहेत जे नट आहेत त्यांच्या भावना गाण्याचं काम हे माझ्याकडे पारिपार्श्वक आणि त्याला भास्कर चंदावरकरांचं संगीत होतं भास्कर चंदावरकर आणि ते खूप मोठे संगीत दिग्दर्शक आणि मी कुमारंजींकडे पण निवृत्ती माझ्याकडे पण पक्क गाणी शिकले म्हटलं त्यांनी अशी विशिष्ट ठिकाणी अशी आलापी मला दिली होती ना की त्यांनी सगळं थिएटर भरून जाईल तर एकदा आमचा टाटा थिएटरला पहिला प्रयोग आमचा झाला आणि ते टाटा थिएटर असं बांधलं आहे की ते नैसर्गिक आवाज लोकांना ऐकायला मिळावा गायकाचा हे नको आणि 1000 लोकांचे तिथे तो आवाज तर त्याचं चेकिंग माझ्या आवाजावर झालं टाटा थिएटर आणि पहिला प्रयोग आमचा झाला तिथे आणि त्याचं यश सांगायचं म्हणजे 2दा कर्टन कॉल तर मिळाला लोकांनी उभं राहून टाळ्या वगैरे वाजवल्या आणि तो प्रयोग संपल्यावर मी तंबोरे वगैरे घोषणेत घालत होतो तर एक बारीकशा बाई आल्या माझं लक्षात नव्हतं माझ्या पुढे तुम्ही उभ्या राहिल्या माझ्या लक्षात यायच्या त्या एवढंच बोलल्या तुम्ही चांगले गायला दट्टावून बोलल्या तुम्ही चांगले गायला असं म्हटलं आणि गेल्या त्या किशोरी आवड करून द्या नाही टाळ्या वाजवायला हरकत नाही मोठीच अचिव्हमेंट होती ती कारण तिथे हे आपल्या मीनाताई हे भास्कर चंद्रवणकरांच्या मिसेस त्यांनी तो प्रसंग पाहिला होता ते मला माहिती नव्हतं किशोरीताई याला म्हणले की तू चांगला गायला म्हणजे ते फारच मोठी गोष्ट होती ते त्यांनी पाहिलं होतं
नंतर आम्ही ग्रीन मेकअप काढत होतो आणि ते दोघे माझ्या मागे उभे होते, भास्कर चंदरकर आणि मिसेस चंदरकर. आणि मी आरशातून त्यांच्याकडे मग मेकअप काढताना बघत होतो. त्या म्हणल्या, आज अल्पे फार हवेत आहे जरा. आणि मी तो विषय काढे ना काही म्हटलं आपणच काय म्हणतो. तर भास्कर चंद्रकर म्हणले, का? अरे आज दात कोणी दिली आहे त्याला माहिती आहे का? कोणी? किशोरी आमोणकर भेटून गेल्या चांगला गायला असं. तर एवढं ते त्यावेळेला एकच नाटक केले त्यात हे यश. नाट्यसंगीत, भावगीत किंवा रागदारी हे सगळे गाण्याचे प्रकार आहेत. त्यांची घराणी काही वेगवेगळी असतील, त्याबद्दल मग काही. पण मग ह्याच्यातल्या नेमक्या कुठल्या प्रकारावर तुमचं जास्त प्रेम आहे किंवा प्रभुत्व आहे, असं काही आहे? खरं म्हणजे मला सगळंच सगळंच आवडतं आवडतं. आणि सगळ्यात मुश्किल आहे. अच्छा, म्हणजे रागदारी कठीण आहे आणि भावगीत गाणं सोपं आहे असं काय नाही. असं काही. प्रत्येकाची जी एक विशिष्ट शैली आहे आणि त्याचं मर्म जाणून ते गाणं हे कठीणच आहे. असं एखादं आणि दाखवा, काय? एखादं गीत गाऊन दाखवत आहे प्रकारात. हां गातो ना. तर त्यामुळे मला तसं सगळंच आवडतं. पण लहानपणी माझा असा समज करून देण्यात आला होता की रागदारी गातात तेच मोठे. मोठे. आणि मला तसं वाटायला लागलं होतं ॲक्च्युली. पण काय मी लता मंगेशकरांचे रेकॉर्ड्स ऐकायचो, काही इतर गायकांचे ऐकायचो, सुधीर फडके. म्हटलं हे पण काही सोपं नाही आहे. आणि मी सुरुवात माझी त्यांनीच झाली होती ना नाट्यसंगीत गाऊन. तर मग हळूहळू मला लक्षात आलं की हे सगळेच प्रकार थोर आहेत, हे साधं सुद्धा नाही का. तर तसं एकदा बाबूजी माया गाण्याला आले सुधीर फडके आपल्या ह्याच्यामध्ये. आणि सुधीर फडके आलेले असताना ते मला म्हणाले, माझं असं आहे की मी जरा एखादं डबिंग करून आलो आहे, तर त्यामुळे मी काही फार वेळ बसू शकणार, पण मी मध्यंतरापर्यंत बसेन आणि त्यानंतर मी जाईन. असं त्यांची बोलण्याची पद्धत होती. म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही आलात हेच माझं भाग्य आहे माझं. म्हणून मी पहिल्यांदा ख्याल गायला शुद्ध कल्याण आणि नंतर एकदम सखीमंद झाल्या तारका ते म्हणतो. तर ते त्याची झलक आहे. सखी मंद झाल्या मंद झाल्या मंद झाल्या आता तरी येशील का सखी मंद झाल्या मंद झाल्या. क्या बात आहे. मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली. मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली. अंतिम राहिला.
की मी जो तो पॉज काढला सखी मंद आहे ते त्यांना फारच आवडलं. आणि नंतर त्या भाषणात ते म्हणाले की प्रत्येक पिढीमध्ये शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हे दोन्ही प्रभावीपणे गाणारे गायक फार थोडे असतात. तेव्हा आत्ताच्या पिढीचे पंडित विनोद भूषण आगते हे आहे, असं त्यांनी माझं नामकरण केलं. आपल्याला पाहण्याला काहीच हरकत नाही. हा? नाही, कारण कसं आहे, मोठा वृक्ष असतो हा. त्याच्या आजूबाला छोटे छोटे हे मनाने ते किती मोठी तयार माणसं. होतात. प्रचंड. तसं अल्पेसर हा. तुम्ही असे तुमचे काही शिष्य तयार केले की जे आता तुमच्यासारखं गाऊ शकते. खरं म्हणजे मी गुरु होण्याच्या योग्यतेचा कधी झालो असं मला वाटलं. हा तुमचा मोठेपणा आहे. पण जे माझ्याकडे येत असत त्यातले एक दोघं तिघे चांगले तयार झाले. अच्छा. त्यातले दोघं अमेरिकेत आहेत आणि एक पुण्यामध्ये अधोक्षज बाब म्हणून आहे, तो वाचतो. खूप मोठं नाव वगैरे झाले असं नाही कोणी, पण गाण्याच्या व्यवसायात पण आहेत काही. आणि मुख्य म्हणजे काय की माझ्याकडे शिकायला येणाऱ्याला मी सांगतो की आधी ऐक, भरपूर ऐक आधी, आणि मग गळा घाल. तुम्ही त्रिवेणी ही जी संस्था स्थापन केली, त्रिवेणीचा हां, कार्यक्रम, हां, हां. तर त्याचे साधारण महाराष्ट्र किंवा भारतामध्ये किती तुम्ही प्रयोग केले? मी साधारणतः 2,500-3 हजारापर्यंत मोजले. बापरे, भरपूर. आणि मग 40 वर्ष गातो मी. 40 वर्ष. मी नोकरी करून काय ना, पण आणि मी कधी कोणाला नाही म्हणायचो नाही. की अगदी मोठमोठ्या परिषदांमधून जसं गायलो आहे तसं घरगुती काय. अहो, एक तर गाणं इतकं मजेशीर झालं गिरी गावात, म्हणजे तुम्ही चाट पडा. एक खांडेकर नावाचे ग्रस्त होते आणि ते तिकडे तारा टेम्पल वगैरे त्या भागात कुठेतरी राहत होते. ते म्हणले आम्हाला तुमचं गाणं फक्त आमच्या फॅमिलीसाठी करायचं, बाकी बाहेर तुम्हाला बनवणार फक्त. म्हणलं हा काय प्रकार आहे, मला काय कळलं. मी गेलो मला तंबोरा पॉकेटला, कोणी बोललं की जाय. गेलो, मिस्टर मिसेस आणि त्यांचा मुलगा, बापरे, तीनच माणसं. आणि त्या माणसाने व्यवस्थित विदागी देऊन माझं गाणं केलं. असे प्रसंग आहेत. तुम्ही जाहीर जेव्हा काही कार्यक्रम केले हां. जास्त ऑडियन्समध्ये, हां. तेव्हा तुमच्या अमुक एका गाण्याला तुम्हाला बऱ्याच वेळा वन्स मोर मिळाला, असं काही झालं? हो, कित्येक हो. वेळा. असं त्या एखादं त्यातलं गाणं आम्हाला ऐकवा नाही तर त्या वेळेला. बऱ्याच गाण्यांना मिळालं. हो. त्याला ते असं काय तीर्थविठ्ठलला मिळालं. तीर्थविठ्ठलला एकदा गंमत अशी झाली की स्वामी मुक्तानंदांच्या मठामध्ये हे होतं, उत्सव होता, महाशिवरात्री त्याचा उत्सव होता, त्याबद्दल गाणं होतं. आणि तो ऑडियन्स इतका विचित्र होता की तिथे गावकरी तर होते, टोपीवाले आपले वारकरी, पण त्यांच्याबरोबर मध्येच ओपी रल्लन, अरे बाप, नरगिस, मनमोहन कृष्ण, हे फिल्मी लोक, मध्येच मंगेश पाडगावकर. असं मिश्र ऑडियन्स मी आयुष्यात बघितलं. आणि आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ वगैरे किती असतील तर माहीत, 2-2.5 हजाराचा मॉब होता. आणि सकाळची मैफल होती आणि मी तोडी गायलो. आणि त्यानंतर तीर्थविठ्ठल त्यावेळेला एवढं जुनं झालं नव्हतं, पण नवीन होतं, ते मी गायलो. आणि ते गाऊन झाल्यानंतर जेव्हा मी प्रसाद वगैरे घेऊन निघालो होतो, आम्ही एका गुजराती रईस मित्र मला घेऊन गेला होता त्या कार्यक्रमाला. मी बाहेर पडलो तर एक खेडू स्त्री, 60च्या पुढची असेल, ती माझ्यापुढे मला पाया पडली. त्यावेळेला मी तिशीचा वगैरे असतो, पाया पडली आणि म्हणाली काहीतरी तिला बोलायचं होतं म्हणून. तर त्यावेळेला टी व्ही सुरू झालेलं नव्हतं, टी व्हीचा एवढा प्रसार नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष पाहण्याचा प्रसंग त्या बाईंकडे कुठून येणार. त्या म्हणल्या आम्ही तुमचा आवाज अक्षय ऐकला रेडिओवर, आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलं. तर तो गुजराती मित्र माझ्या बाजूला तो गाडीत बसलो, तो चालवता तू तिला बोलला का नाही की तू भीमसेन नाही आहे. म्हटलं अरे त्याला इतका आनंद तिला मिळाला, तुम्ही कसा हिरावून घेऊ ना. ते बी बरोबर आहे, ते बी बरोबर आहे. तर ते ऐकतो. देवा विठ्ठल देवा विठ्ठल
तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता माता विठ्ठल पिता माता विठ्ठल पिता बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
फार सुंदर. म्हणजे प्रत्यक्ष नामदेवानी जर हे ऐकलं असतं तर नामदेव आणि विठ्ठल दोघांचा नाच इथे आपल्याला बघायला फार मिळाला असता. जेवढा अल्प्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे तेवढा दोन्ही साथीदारांचाही आहे आणि आपल्याही सगळ्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग नक्कीच आहे. अल्पे सर, तुम्ही सगळे कार्यक्रम असे लाईव्ह केलेत असं मी ऐकलं. मग तुमच्या CDs वगैरे किंवा असं काही रेकॉर्ड 4 कॅसेट निघाले होते. त्याची मग CD पण केली आणि काय तर YouTubeवर टाकलेलं आहे बरं. आणि मुख्य म्हणजे त्यातलं जी माझी स्वतःची गाणी आहेत बरं, त्याची चाल हे म्हणजे दुसरा कोणी ना काही माझीच त्या माझा निर्मिती अशी 4 एक गाणी आहेत. असं आहे बरं. आणि लाईव्ह तर खूप रेकॉर्ड. अल्प्यांच्या संगतीत मी राहिलो त्यामुळे मला 2-3 लाभ खूप चांगले झाले. एक म्हणजे आम्ही काशीला गेलो तेव्हा तिथली एक पहाट ही अल्प्यांच्या गाण्यानं उजळली होती. एक दुसरं म्हणजे आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये जेव्हा गेलो त्यावेळेला अल्प्यांचं गाणं झालं आणि तिथली एक पहाट जयंत ओक त्यांच्याबरोबर होते आणि त्यांच्यावर आम्ही एकदा खोपोलीलाही नगर परिषदमध्ये फार सुंदर असा कार्यक्रम केला. या सगळ्या ह्याच्यामध्ये अल्पे सर, एखादं निर्गुणी भजन तुम्ही पवारांचं ऐकलं तर बरं वाटतं. हो अल्पे कलाकार आणि नकला फार छान करतात. नाही, मला सांगू का, तुम्हाला जर क्लासिकलमध्ये मोठं गायक व्हायचं असेल तर तुम्हाला नकला आल्याच पाहिजे. म्हणजे सांगत असतील नकला वगैरे करू नका, त्याला काही येत नाही. काय असतं, स्वतःचं गाणं म्हणजे नुसतं व्याकरण नाही, त्यात वेगळे रंग तुम्हाला कसे काय निर्माण करायला पाहिजे. शेवटी गुरुशिष्य पद्धती म्हणजे तरी काय, समोरासमोर बसून गुरुची नक्कल करणं आणि ती बरोबर आहे की नाही पडताळून पाहणं,
गुरुकडनं. ह्याला तालीम म्हणतात. पण त्यामुळे काय होतं की छापाचे गणपती निर्माण होतात. हां. सगळेजण आपल्या गुरुसारखं एकाच गुरुसारखं गात राहतात. पण ज्यावेळेला तुमची प्रतिभा ही स्वरलयीच्या पातळीवर विचार करायला लागते. अच्छा. म्हणजे आधी गोळा केलेली सगळी गायकी आहे, पण तुम्हाला जेव्हा लय दिसायला लागते, आपणला जो ताल चाललेला असतो की नाही, त्या तालाबरोबर जो काळ वाहत असतो ती लय, आणि ती जी तुम्हाला दिसायला लागली की त्यातनं तुमची स्वतःची गायकी निर्माण होते. त्या कंट्रोलमधनं उपज निर्माण होते, आणि ती उपज निर्माण झाली की मग तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय संगीताचे हे होता, पाईक होता, आणि तुम्ही एक प्रतिभावंत कलाकार होऊ शकता पुढे. पण त्यासाठी लय दिसणं फार होतं. वसंतराव देशपांडे नेहमी सांगायचे, कारण ते मुळात तबलजी होते, नंतर गायक म्हणून प्रसिद्ध झाले. पण ते लयीच्या पोटात असे शिरायचे ना की ते असे शिरले की तबलजी घाबरायचे की आता कसे समयवर येणार, असं त्यांच्यामध्ये होतं. माझ्या बाबतीमध्ये 1-2 मोठ्या तबलजींचे ठेके उडालेले गाताना, कारण हा येणार की नाही दानवटला गेला, आता काही येत नाही समोर, मग ते ॲडजस्ट करायला द्यायचे आणि तेच चुकायचे, कारण मी येणारच असायचो बरोबर. असे प्रकार झालेले. पण त्यासाठी उत्स्फूर्तता तुमच्या गाण्यात तेव्हा येते जेव्हा तुम्हाला लय दिसायला लागते. ही फार मोठी गोष्ट आहे. तर काय सांगू निर्गुणी भजन. निर्गुणी भजन. तर निर्गुणी भजनाचं कुमारजींचं फार मोठं अभ्यास चंड होता. तुमचा सहवास खूप लाभला का कुमारजीत? जवळ बघा ना, जवळ 1980 1973 ते 1983, 10 वर्ष. आणि त्यानंतर मग 1-2 वर्ष अधूनमधून, पण सातत्याने 10 वर्ष. जेव्हा मुंबई पुण्याकडे यायचे तेव्हा मी साथीला असायचो. त्यामुळे प्रचंड, आणि त्यांच्याकडे जी सौंदर्य दृष्टी मिळाली कुमारजींकडून, की जग कसं बघायचं. कधी काय बोलतो सांग ना, गाडीतनं चाललो होतो, प्रचंड घाम येत होता मुंबईमध्ये. मुंबईत घामाशिवाय काय येणार, घामच येतो. ते म्हणले, वा काय छान उकडतंय. म्हणले छान उकडतंय, म्हणजे कसं ते एन्जॉय करायचं लाईफ. त्यावेळची जी कंडिशन आहे ती एन्जॉय केली की आपल्याला त्रास होत नाही. छान उकडते म्हणले. आणि मला दुसरे एक रहस्य सांगितले, मुंबईत एकसारे घाम पुसायचं नाही म्हणले, एकदम होलसेलमध्ये पुसायचं शेवटी, नाही तर पुसला की येतो. जसं तालात ते म्हणायचे. विलंबित गाणं सोपं आहे, अवकाश असतो, ठिकाण स्लो असल्यामुळे अवकाश असतो. द्रुत सुरू झालं की गेलं की आलं ते पकडायचं मुश्किल काम आहे. असं तर हे त्यांनी कशावर झालं, काही जयपूर घराण्याचे काय आम्ही द्रुत गात नाही म्हणजे. का गात नाही, समीरण अवघड आहे. एकदा कुठल्या तरी एका घरी त्यांचं गाणं झालं, श्रीमंत गृहस्थ होते पेडर रोडला, तर त्यांच्या तिथे कुमारांचं गाणं झालं. आणि दुसऱ्या दिवशी ते ना आपल्याकडे मोठमोठ्या गायकांची गाणी त्यांच्याकडे झाली असेल ते रेकॉर्ड केलेले आहेत. त्यात केसरबाईंचं गाणं होतं. तर ऐकायचं का, वा म्हणजे काय, कुमार गंधर्व ऐकणारे फार जबरदस्त होते, मी स्वतः पाहिलं. गाणं ऐकायचं इतकं अप्रतिम ना, प्रश्नच नाही. तर ते लावा म्हणले, ते रेकॉर्ड लावली. आणि त्यातली ती तानबाजी, ती शिस्त जयपूर घराण्याची, समेवर येण्याची, प्रशिष्ट मात्रेवरनंच समेवर यायचं वगैरे. तर तो गृहस्थ उगीच कारण नसताना, ह्यातली जी शिस्त आहे ना गाण्यातली ती मला फार आवडते. ह्यातली जी शिस्त आहे ना ती मला फार आवडते. 2-3दा म्हटले, बरोबर आहे ते येणार तसं, पाठ केलेलं आहे म्हटले. अशी हिंमत पाहिजे ना बोलायची, की ज्याला उत्स्फूर्त गाणं आहे तो पुन्हा पुन्हा तसाच सगळं येणारच नाही. तो आपली एक गोष्ट, एक वाक्य सांगितिक फुलवत जाईल तयार करून, तो जिथे त्याची वाक्य संपेल तिथे तेवढ्याच अवकाशामध्ये नवीन तोंड न धडपडता विथ आमद, त्याला आमद म्हणतात, शिस्त, त्या पद्धतीने तिथल्या ते बांधून जो समोर येतो तो उत्स्फूर्त आहे. अशा ज्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या, की अहो गाण्यात सुद्धा आपल्याला चांगलं आलं तरी ते चांगलं आहे सांगणारा कोणतरी पाहिजे. बरोबर. आपल्याला आत्मजाणवत असतं, पण त्याला मान्यता मिळावी लागते, त्याशिवाय उपयोग नाही. तर ते कुमारजींकडनं खूप आम्हाला ऐकायला मिळालं, आणि मोठमोठ्या गायकांविषयी त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं. जसं अत्रे हे त्यांचं भाषण जेव्हा असायचं तेव्हा मी असं वाचलेलं की अत्रे म्हणायचं माझं भाषण कसं झालं आहे हे ऐकण्यासाठी पहिल्यांदा मी आलेलो इथे. तसं अल्पेश सर पण असंच म्हणतो की माझं गाणं कसं आहे
इतके वर्ष गायल्यानंतर मी सुद्धा कसं ते आज गाणार? कसं होतंय हां. हे ऐकण्यासाठी मी आज गातोय म्हणजे हा फार मोठा हां? असा विचार आहे रोज वेगळा मूड आणि रोजचा मूड वेगळा हो, रोजचा पण वेगळा, रोजचा रंग वेगळा, रोजच्या जागा वेगळ्या. रोजच्या जागा वेगळ्या. तर त्याचं कारण ती लय. ती लय तुम्हाला जिवंत करते, त्यातनं ते निघतं. एकदा अप्रतिम गात होते कुमारजी आणि ते म्हटलं हे मी काही करत नाही बरं का, हे याच्यातून निघतंय. मग ठेका अप्रतिम लावला. हे इतकं उत्तम ठेका लावलं की तर तुम्हाला दिसतंय सगळं. ते फक्त तुम्हाला दाखवतो, मला काय दिसतंय दाखवतो, मी काय करत नाही म्हटलं. असं काय ते बोलायचं ना, त्यातनं बरंच शिकायला मिळालं. हो. अनेक लोकांचा तुम्हाला सहवास लाभला. मंगेशकर घराण्याशी असा कधी संबंध आला? हां, ती फार मस्त गोष्ट आहे. बरं. काय झालं, रामश्याम गुणगान अशी एक कॅसेट आहे, म्हणजे अल्बम म्हणतात तर तो आहे. तो लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांनी गायलेली, बापरे. त्याच्यामध्ये भजन आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्या चाली बांधल्या होत्या श्रीनिवास खळ्यांनी. आणि कुमार गंधर्वांच्या बऱ्याच रेकॉर्ड्समध्ये मी तंबोराला आहे त्यांच्याबरोबर. त्यामुळे खळे त्यावेळेला रेकॉर्डिंग ऑफिसर होते तिथे. तर त्यामुळे माझा त्यांचा खूप चांगला परिचय होता आणि माझं गाणंही त्यांनी ऐकलेलं होतं आणि त्यांना माझं गाणं रेकॉर्ड करायचं होतं. आणि मी करंट नोकरी करत बसलो. एकसारखं जायला पाहिजे, त्यांना ताली बसून घ्यायला पाहिजे, नाही तर त्यात खळ्यांच्या तालींमध्ये माझी रेकॉर्ड निघाली. पण ते इतके ग्रेट होते की, आणि माझी किती आठवण ठेवायची याचा पुरावा ते ठेवून गेले. त्यांचं अंतर्यामी सूर गवसला म्हणून चरित्र आहे, जे दत्ता मारुलकरांनी शब्दांकित केले. तर त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ त्यांनी लता दिदींच्या खळ्यांच्या चालींविषयी आणि त्यांच्या गायकीविषयी पंडित विनोद भूषण अल्पे म्हणतात असं म्हणून एक पॅरेग्राफ त्यांनी छापलं आहे. अंतर्यामी सूर गवसला पुस्तकाचं नाव. तर ते एकदा माझ्या शिष्याने मला फोन केला की अहो, मी हा लायब्ररीचं पुस्तक म्हणलं आहे, त्यात खळ्यांनी तुमचं नाव लिहिलं आहे. म्हणजे कसं काय, माझा काय नंबर. पण नाही काय, त्यांची मी गायलेलं नाही रेकॉर्ड. तर ते म्हणले त्यांनी लिहिलं आहे की तुम्ही लता दिदींविषयी काय म्हणता ते त्यांनी छापलं आहे. आला मी लगेच ते आणलं पुस्तक. खरं असं ते होतं. तर त्यावेळेला त्या चाली रेकॉर्ड करायला तबलजी मिळत नव्हता बरं का. तर ते मला बाळ बर्वे म्हणून आमच्या ऑफिसमध्ये एक संगीत दिग्दर्शक माझे मित्र होते, त्यांना फोन आला की यार असं असं आहे, मला तबलजी पाहिजे आत्ताच्या आत्ता, मला रेकॉर्ड करून भीमसेन आणि लताकडे पाठवायचे. तर ते माझ्याकडे आले तबलजी कोणी. मग 2-3 नावं सुचवली, म्हणजे ते कोणी नाही आहे. तर म्हटलं त्यांना विचारा मी चालेल का, तबला वाजवतो. तर ते म्हणले हो चालेल की, तो असेल तर फारच छान, तो गायक आहे, त्याला काही तो पण काही सुचवू शकतो, काही त्याला ठेके पण सांगायला नको, तो येईल. मी गेलो, ते रेकॉर्ड वगैरे केलं आणि त्यामुळे त्या प्रोजेक्टमध्ये एक प्रकारे मी दाखल झालो. तर ॲक्च्युली एकदा त्यातलं लता दिदींचं गाणं होतं त्याच्यामध्ये सोलो. त्या रेकॉर्डिंगला मी गेलो, वाद्य जुळलेली होती आणि कुठलं तरी एक वाद्य त्यांना खटकत होतं की जे सुरात लागलेलं नाही. असे डोळे बारीक करून लता दिदी असं ते ऐकत होते सगळं वाद्य. ते ऐकत तंबोऱ्या पैशाला तंबोरा बरोबर नाही मला वाटतं म्हणले. तर मी तिथे उभा होतो. तर वासुदेव चंद्रचूड म्हणून पेटी वाजवत होते, ते तिथे पेटीला होते सूर द्यायला. ते म्हणले अरे अल्पे तंबोरा बघू जरा. तर मी तंबोरा जुळवायला गेलो, मायामागे लता मंगेशकर आल्या ते ऐकायला, बरोबर जुळतंय की नाही. मी तंबोरा जुळवतोय आणि प्रत्यक्ष दिदी ऐकतायत वा. असं मी बराच प्रयत्न केला. तर मला लक्षात आलं की हा तंबोरा काही त्यांना पाहिजे तसा जुळणार नाही. कुमारजींच्या नंबर मी जुळवलेले बघितलं. तर म्हटलं दिदी हा पाहिजे तसा नाही जुळणार. का हो, त्यांचं तर अगदी बारीक गावात. का हो म्हटलं अहो ते फुल त्याला जवारीच नाही आहे, त्याला फुलाच्या पुढे जे दोरे घातलेत, प्रत्यक्ष रेशमी दोरे लागतात त्याला, 40 नंबरचा धागा म्हणतात त्याला, ते लागतात. तेव्हा त्या एवढ्या हसल्या, फुलाची पुढे दोरे घातले. म्हटलं ठेवून द्या म्हणजे आपल्याला नको. ज्या बाईंच्या आवाजावरनं तंबोरे जुळवा आहेत का त्या सुरेल त्यांना तंबोरे ते काय द्या ठेवून. म्हणले काय जरूर आपल्याला तंबोरी जरूर आहे, द्या ठेवून बाजूला. बरं का, तो ठेवला बाजूला. तो मनुष्य छिडणारा होता, तो नर्वस झाला. बरं का, तो म्हणला आता आपले पैसे गेले म्हणून. दिन त्यांचा चेहरा बघितला, तुमचे पैसे मिळतील काळजी करू नका असं झालं. नंतर त्या गायला लागल्या आणि मी रेकॉर्डिंग बूथमध्ये गेलो. तर खळे अरे ये राजा असं करून ते बोलवायचे. मी गेल्यावर ये 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 म्हणले आणि असं मला त्यांनी
धरलं कवीत आणि बाजूला रेकॉर्डिस्ट मध्ये मी खळे इथे आणि वृजनाथ मंगेशकर मागे आणि त्या गायला लागल्या. टेक चालू झाला आणि मी संपूर्ण टेकभर त्यांनी मला असंच धरलो खळ्यांनी आणि लता मंगेशकरांनी ते गाणं म्हटलं. भारावूनच गेलो आणि इतकं त्या पहिल्यांदाच त्यांना असं समोरासमोर ऐकलं. गाणं चांगलं आलं, चांगलंच झालं होतं ते. आम्ही खळे पुढे आणि मी मागे त्यांच्या तसे आम्ही गेलो दिदीन गेलो. त्याला सांगाल छान झालं, चांगलं झालं. मी पण अगदी चांगलं. तर आधी तिथे आम्हाला बोलता आलं नव्हतं ना काही वैयक्तिक. तर त्यांनी माझ्याकडे बोलून नमस्कार. अरे लता मंगेशकर. मी लाजलो, म्हटलं मी त्यांना नमस्कार करायला. त्या नमस्कार. ह्याचं कारण तो लेख मी जो लिहिला होता लोकसत्तेमध्ये त्यांच्यावर लेख लिहिला बालगंधर्व लता मंगेशकर असं आधी नाटकातलं आणि मी संगीतातलं गाणं आता प्रवास मी त्यात दाखवला होता. आणि बालगंधर्वांच्या त्यांच्या गळ्यात काय साम्य आहे, त्यांच्या गळ्यात कुठलाही खडखडाट नाही जसं बालगंधर्वांच्या आवाजात नव्हता, गमक नव्हतं, तान अशी म्हणजे अशी पाण्यासारखी द्यायची आणि अशी मोठ्याचे सर. तीच क्वालिटी लता मंगेशकरांची आहे. आणि दिनानाथांची गायकी आहे ती क्वालिटी आशा भोसलेंची. जसं मी त्या लेखामध्ये लिहिलं तो त्यांनी वाचला होता. म्हणून ते अल्पे ते म्हणले नमस्कार. म्हणलं किती विनम्र त्या तिथे पोचल्या मर्मज्ञ माणसाचं त्यांना फार कौतुक असतं आणि त्यांना त्याची गरज असते की क्या याला कळलं एक्झॅक्टली मी काय करते ते. अल्पे नुसते गायकच नाही तर त्यांनी मुंबईच्या नवा काळ आणि लोकसत्तामध्ये बरेच लेख लिहिले आणि त्याला मी साक्षी मी खूप त्यांचं वाचन केलेलं आहे त्यांनी लिहिलेल्या यांचं. ते अत्यंत सुंदर लिहितात आणि लिहायचं म्हणून लिहितात. वाचले आलं मी टाळ्यात. जे आहे ते आहे एकदम. बरं सर आपण निर्गुणी भजन एक थोडं गुरुवंदन करणारी एक रचना कबीराची त्यांनी गुरुजी 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 मैं तो ये निरंजन तुझे के संगना
इतका सुंदर आवाज आणि इतकं सुंदर गाणं याच्याशिवाय आपल्याला दुसरा काय आनंद मिळेल असं मला वाटत नाही. कमी करू. आपण हा व्हॉल्यूम बारीक करा फक्त याचा याचा व्हॉल्यूम बारीक करा. हां ओके. आपल्या कार्यक्रमाच्या शेवट्याकडे आता आपण खरं वळत आहोत. अल्पे सर, हे सगळं विचारताना काही प्रेक्षकांच्या मनामध्ये असाही एक प्रश्न असतो हां. की तुमचं कौटुंबिक जीवन कसं काय, आणि फारच अवघड प्रश्न आहे. सोप्यात सोपं उत्तर द्या आम्हाला त्याचं. उत्तम आहे, काय प्रॉब्लेम नाही. कुटुंब रंगले गाणे. कुटुंब रंगले. कुटुंब मुख्य रंगले. कुटुंब रंगले गाण्यात, कुटुंब रंगले साहित्यात, हां. असं ते आहे. आणि चिरंजीव तर साहित्यिकच आहे, साहित्यिकच आहेत, नाटककार आहेत, आम्ही तुमच्या संपादक पण आता झाले. त्यालाही आम्ही शुभेच्छा देतो खरं म्हणजे टाळ्यावाजून. आपल्या इथं जे आवाज म्हणून साप्ताहिक आता निघतं ते धोत्र्यांनी काढलेलं आहे, त्याचा हर्षल त्याचा संपादक आहे खरं म्हणजे, कार्यकारी संपादक. त्याचे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये लेख येतात आणि ज्यांनी कोणी त्याचं अजून सबस्क्रिप्शन भरणं ते भरावं आणि याच्यासाठी आपण ते वाचावं त्याचं लेखन असं मला वाटतं. नाही, रेग्युलर लिहायला मिळतं. ते रेग्युलर. आता त्याची 2 नाटकं तयार आहेत. एक पत्र म्हणून आहे आणि दुसरं लोकशाही म्हणून आहे. लोकशाही हे नाटक आहे, त्याला कळलंय काय. लोकशाहीचा प्रयोग आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर नाटक लिहिलंय की हे लोकशाही काय नाटक आहे, हे लोकांना कळावं यासाठी त्यांनी लिहिलंय. ते आता नुकतंच सेन्सॉरमध्ये पास झालं आणि पत्राचे आता रिहर्सल चालू होत आहेत त्याच्या पुण्यामध्ये. सर, अनेक कलाकारांच्या कलेची सुरुवात ही पूर्वी होणाऱ्या मेळ्यातनं किंवा गणेशोत्सवातनं झाली. आता आपण एकदम मागं गेलोय खरं. हा बरोबर. तर तुमचा असं गणेशोत्सवाच्या उत्सवाशी याचा काही संबंध आला का? तिथे काही तुम्हाला माझं नाव गणेशोत्सवामुळे झालं. घ्या, आणि माझा प्रश्न बरोबर आहे असं म्हणतो. गंमत अशी आहे या क्षेत्रामध्ये हो. की तुम्ही किती उत्तम गात असलात, काही असलं, त्यावर तुम्हाला कार्यक्रम मिळतात, छोट्या प्रमाणात मिळतात. पण मोठ्या प्रमाणात नाव होण्यासाठी कोणीतरी गॉडफादर लागतो. बरोबर. की जो सतत तुमची तळी उचलून धरेल, तुमची पब्लिसिटी करेल. तर आपण नोकरी करून गाणार आहे हो, आपल्याला कोण भेटणार. तरी मला खूप काही चांगले चाहते मिळाले आणि त्यांच्यामुळे गंमत अशी झाली की सुरुवातीला मी सांगितलं ना की नाव नाही म्हणून कार्यक्रम नाही आणि कार्यक्रम नाही म्हणून नाव नाही. ती कोंडी फोडण्यासाठी माझे आचार्य म्हणून एक चाहते होते डोंबिवलीला आणि त्यांच्याकडे मी रियाजाला जायचो आणि त्यांच्या मिसेस पण गाणं शिकत असतो. ते माझ्या गुरु भगिनी होते. तर ते म्हटलं, अरे तुझं एवढं प्रचंड गाणं आहे आणि तू बसल्यावर 5 मिनिटात गाणं रंगवतो, हे कोणाला जमत नाही जास्त लोकांना. तर हे आपण करायला पाहिजे. तुम्हाला पण कार्यक्रम आले तर करू ना, बारीक प्रमाणात तर ठीक आहे. थांब म्हणजे मी तुला पाध्यांकडे घेऊन जाऊ, पाध्य पब्लिसिटीवाली, आणि तू या तिघांचं गातो, त्याचाही अपघात आहे मोठा. म्हणजे मी काय ठरवून असं कोणी करू शकत नाही की मी आता तिघांचं गाणं चेष्टा आहे. तर एकदा कुमार गंधर्वांचं गाणं डोंबिवलीला आणि डोंबिवलीला नाही आपल्या ठाण्याला होतं. आणि त्या ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये मला बदलले बालगंधर्व हे नाटक पद्धत ते गायचे काय आणि त्यांचा आवाज ऐकवेळी चालेला, काय ढास लागले काय झालं ते थांबलं. म्हणजे मी आज काय गाऊ शकणार नाही, त्यामुळे मी आता थांबतो आणि पुन्हा येऊन गातो याच बिदागीत म्हटलं, पुन्हा येऊन गातो. तेव्हा आता आपण जाऊया असं म्हणून त्यांनी थांबवलं आणि ते गेले. तर माझे मित्र ते असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो, मी थांबलो. तर तिथे सुधीर संसारे म्हणून एक खूप चांगले तबलचे ते आले. म्हणजे अरे अल्पे काय मस्त मूड जमला होता. त्यांनी माझं गाणं ऐकलेलं होतं आणि वसंतराव देशपांडेंच्या देखत ऐकलं होतं तरी प्रकाश गोरेच्या घरी. तर तो म्हणला इतकं छान चाललं ना काय एवढा. तर म्हणलं आता काय करणार, आवाज चालला नाही तो मोठा आवाज तरी काय करणार, काय करू शकतो. तर ते म्हणले अरे तू आहेस की म्हणे, आपण बसूया ना कुठेतरी, मी तबल्याला आहे. त्यांच्यावर एक ते नंदू फौजदार म्हणून होते, पेटी वाजवत, उत्तम पेटी वाजवायचे. ते दोघे होते. त्यामुळे आम्ही साथीला बसतो, आपण कुठे बसणार. तर माझे ठाण्यातले काही चाहते होते, मित्र होते.
ते मला एका ठिकाणी घेऊन गेले आणि एका सोसायटीच्या पार्किंग प्लेसमध्ये बिछायती वगैरे टाकून सगळं रेडी केलं त्यांनी आणि सांगितलं आता तू इथे गा. तर मी सुरुवातीला ख्याल गायलो. त्यानंतर मग अशी गाणी सुरू झाली. मग फरमाईशी, मग भीमसेनचा अभंग, कुमारांचं निर्गुणी भजन, वसंतरावांचं एखादं नाट्यगीत, असं मी काय काय त्या गवायचं म्हणून नाही, पण ते गाणं म्हणून मी ते गायलो. अरे म्हणे तू जसे बालगंधर्वसारखंच आहे मला ओजलेले. ते फक्त बालगंधर्वांचं करतात, पण तू तिघांचं करतो. तू असा कार्यक्रम का नाही सुरू करत? त्यातनं त्रिवेणी. हां, तर आचार्यांना मी ते सांगितलं की असं असं. त्यामुळे आपण पाद्यांकडे जाऊया आणि आपण त्रिवेणी चालू करूया. आणि ते त्रिवेणी चालू केल्यावर माझ्या अख्ख्या हिंदुस्थानात कार्यक्रम झाले. गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र, गोवा, कोकणपट्टीचं संपूर्ण प्रत्येक मोठ्या गावात माझं गाणं झालेलं आहे कोकणामध्ये. आणि त्या गोव्याला तर वर्षातनं कमी 1-2 कार्यक्रम होतच. तर अशा तऱ्हेने त्या त्रिवेणीमुळे ती कोंडी फुटली की असं करणारा दुसरा कोणीच नाही. बरं गायकी आहे कोणाला हो? ते विरगोडे होते ते म्हणजे त्यातले काय नकलांचे 2 प्रकार असतात गाण्यामध्ये. एक तर त्या गव्याचे दोष दाखवून भाषा पिकवायचा, ही एक नक्कल असते. किंवा म्हणजे कसं करतात ते करतात, ते करू नका. लोकांकडे कसं बघतात असं दाखवायचं की असे ते हसवण्याच्या नकला. पण गायबी म्हटलं ना की ती गायकी गाता येणं, ती वेवलेंथ पकडून की तो गवई कसा जाईल पुढे, ती वेवलेंथ पकडून गाता येणं आणि ती गायकी ऐकवता येणं, हा प्रकार मी सुरू केला. आणि त्यामुळे तो कार्यक्रम इतकी वर्ष टिकला नाही, तो का संपला. ते लोकांना गाणं ऐकायला मिळतं, ही मोठी गंमत आहे. वसंतराव राहिले, वसंतराव दाखवायचे राहिले. हा, पण मग भैरी वसंतराव अच्छा. काय काय नाही. चालेल. तो जांभले म्हणतो ना आमचा, काय काय नाही काय. रसिक श्रोते हो, पु ल देशपांडे, माधव गडकरी, जयवंत दळवी, विजया मेहता, फैयाज, बाबा बोरकर, कुमार गंधर्व, वसंतराव, भीमसेन जोशी अशा दिग्गजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेली व्यक्ती म्हणजे पंडित विनोद भूषण अल्पे. आणि ही व्यक्ती आपल्या तळेगावात राहते, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. तर त्यासाठी आपण एकदा काळ्या गजरात त्यांचं स्वागतही करू आणि त्यांनी वसंतरावांची एक भैरवी हे करून कार्यक्रमाचा समारोप करावा अशी मी त्यांना आपल्या सर्वातर्फे विनंती करतो. आणि दिवाळीच्या फराळाचं हे झाल्यानंतर डेकर द्यायला हरकत नाही. असं का होतं? आता होईल ना? नाही, व्हॉल्यूम मोठा करा, व्हॉल्यूम. नाही नाही, तू ते मका शिकलं ते व्हॉल्यूम मोठा करायचा. नाही काय कुठे राहिलं? तंत्र आहे ते. कशाळकर फार हे आहेत त्याच्यामध्ये एक्सपर्ट. आला तर निषेध केला का? विषय झालाय. मध्यम सरांकडे अनेक किस्से आहेत, पण ते एका मैफिलीत पूर्ण होतील असं नाही. त्यासाठी आपल्याला दुसरा अंक करावा लागेल मुलाखतीचा. डगमग डोले रे, डगमग डोले रे, डगमग डोले रे, डगमग डोले रे. एजी बाल मनया ओ, बाल मनया डगमग डोले रे, डगमग डोले रे, डगमग डोले रे, डगमग डोले रे. क्या बात है? आलाचं चालू. एजी बाल मनया नया
डगमग डोले रे याची बालमनया बालमनया डगमग डोले रे डगमग डोले रे डगमग डोले रे याची बालमनया भैरवीमध्ये भू रे ग रे सा रे ग बा दा ब ग रे रे सा रे ग सा दा रे ग रे सा रे ग बा दा ब ग रे ग सा रे रे सा ग रे रे सा डगमग डोले रे डगमग डोले रे डगमग डोले रे याची बालमनया बालमनया डगमग डोले रे डगमग डोले रे डगमग डोले रे ग ग ग म ग ग ग सा ग सा नाही ते यमन आहे ग सा नि र ग र नि र सा नि र ग र नि र सा नि र ग म ग म ग र ग र ग र नि र नि ग र नि र सा नि र ग म म म म म म ग म ग म ग र ग र ग र नि र नि ग र नि र सा ग र र सा डगमग डोले डगमग डोले रे डगमग डोले रे याची बालमनया बालमनया डगमग डोले रे डगमग डोले रे डगमग मैफिलीचा शेवट झालेला आहे. पण अल्प्यांशी जेव्हा मी इतर काही गोष्टीवर गप्पा मारल्या त्यावेळेस त्यातलं कन्क्लुजन या मैफिलीबद्दल काय काढलं त्यांचे विचार ते मी तुम्हाला 1 मिनिटात ऐकवतो. एक म्हणजे संगीताला शेवट नाही आणि काळाप्रमाणे ते बदलतं असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताची माहिती असल्याशिवाय नाट्यसंगीत, भावगीत, भक्तिसंगीत गाताच येणार नाही. ताल आणि लय याची बेसिक माहिती हवी आणि ते आपल्या रक्तामध्ये असावं लागतं.
दुसरं म्हणजे हल्लीची पिढी केवळ सर्टिफिकेटच्या मागे लागली आहे. संगीत हा समुद्र आहे, तर त्याची साथ किंवा ते मिळवणं हे रियाजानं शक्य होतं असं त्यांचं मत आहे. तर इतकी वाटचाल अल्प्यांची जरी झाली संगीताच्या क्षेत्रामध्ये तरी ते अत्यंत विनम्र आहेत आणि मी नवीन पिढीला काहीही सांगू शकणार नाही असंही त्यांचं मत आहे. तर लोकांनी हे ध्यानात घ्यावं आणि आपल्याला पुन्हा आपण या माणसाबद्दल, या व्यक्तीबद्दल, या व्यक्तिमत्वाबद्दल एक आदराचं स्थान आपल्या मनामध्ये ठेवून, गाण्याबद्दल आदराचं स्थान, त्यांनी ज्यांच्यापासून गायकी घेतली इथपर्यंत आपल्याला आणून पोचवली त्या सगळ्या लोकांच्याबद्दल एक आदराचं स्थान ठेवून आपण हा समाप्त करूया हे. आणि श्रीरंग कला निकेतन या संस्थेचे मी आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम दिला आणि अल्प्यांना मुक्त होता आलं. आपल्याला अल्पे हे काय चीज आहे हे आज खरं कळलं असं म्हणायला हरकत नाही. आणि सर, अल्पे हे टायपिस्ट होते, तर ते किशोर कुमारचं एक गाणं आहे, टाइपराइटर टिप 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 करता है, जिंदगी की हर कहाणी लिखता है. तर मला असं वाटतं की आता अल्प्यांनी जिंदगी की कहाणी आता लिहावी, आत्मचरित्र. त्यातली गंमत सांग की बरं लोक म्हणतो तुम्ही एवढे कलाकार आहोत, तुम्ही टायपिंग कसं काय तुम्ही सहन केलं. म्हटलं ही तर गंमत आहे, गायकाला त्यातली लय कळू शकते, त्यातली रचना कौशल्य कळू शकतो. त्यामुळे मला सुरुवातीला अन्नाला लावणारी कला म्हणून टायपिंग विषयी मला प्रचंड आदर आहे. कारण सुरुवातीपासून काय असे मोठ्या मित्र गायक मिळाले नसते, तर ते काम टायपिंग मी केलं. LICत एंट्री मिळवून दिली, फार मोठी गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे पुरंदरे आपले माझे मित्र हे उत्कृष्ट मुलाखत घेतली अशी मला खात्री होती. त्याचं कारण ते मुलाखती घेतातच आणि एक मूलभूत विचार करण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे. त्यांनी काय काढलेले जे प्रश्न आहेत ते गाण्यातल्या लोकांनी म्हणजे जी मुलाखत घेतली त्यापेक्षा खूप छान होते, फार मूलभूत. कारण एकाच वेळेला जरी त्यांना व्याकरण माहिती नसलं तर ते म्हणतात की मला तसं काय गाणं कळत नाही. बरेच लोक म्हणतात आम्हाला गाणं कळत नाही तर तुम्ही ऐकता कसे, म्हणजे कळतं ना गाण्यातलं, ते कळायला हवं ते कळतं. रागाचं नाव माहीत नसेल, ठेका कुठला चाललाय त्याचं नाव माहीत नसेल, पण इथे गुदगुल्या होतात ना, त्यालाच गाणं कळलं म्हणतात. आणि ते ज्याच्या बाबतीत होतं अशापैकी ते असल्यामुळे ते सर्वसामान्य माणसाच्या शंका सुद्धा परफेक्ट विचारू शकतो. ते तज्ज्ञ आहे बसला तर तो त्याच्यामध्ये मौलिक वगैरे असं काहीतरी विचार वगैरे मंथन वगैरे असं ते सगळं वेगळ्या पातळीवर घेऊन आहे. पण हे मला त्यांनी जी मुलाखत दिली ती मला खूप आवडली, म्हणून मला त्यांनी घ्यावं असा माझा आग्रह होता. आणि त्याबद्दल मी त्यांना आभार मानून मी हे करत नाही, औपचारिकता आणत नाही त्याच्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे ही जी संधी या गोष्टी चार चौघात सांगितल्या जात नाही. म्हणजे गप्पा गप्पांमध्ये कधी विषय निघाला तर मी सांगतो, पण त्यात सलगपणे. आणि करोनामुळे ते बद्धकोष्ठ झालं होतं, त्याचाही निचरा झालेला आहे वैचारिक. तर त्यामुळे ती संधी मला दिल्याबद्दल मी ज्येष्ठ नायक संघाचे आणि श्रीरंग कला निकेतनचे अत्यंत मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. आता आमचे अध्यक्ष हे सशक 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 हे सशक